नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सघन पद्धतीमध्ये लागवडीचे योग्य अंतर, त्या अंतराला अनुरूप वाणाची निवड, पिकाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा या बाबींचं काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक आहे। भारताची कापूस उत्पादकता 450 किलो रुई प्रति हेक्टरी एवढी कमी आहे। जगात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अमेरिका या देशांची तुलना केली असता या देशातील उत्पादकता भारताच्या तुलनेने 2 ते 3 पट जास्त आहे। कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी सघन लागवड पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे। उत्पादकता कमी असण्याची कारणं काय आहेत ते पाहूयात। बहुतांश लागवड कोरडवाहू पद्धतीमध्ये केली जाते। ही लागवड पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। आपल्याकडे जून ते सप्टेंबर पर्यंत पाऊस असतो। या काळात कपाशीची शाकीय वाढ झालेली असते। पाते, फुले, बोंडे लागलेली असतात। ऑक्टोबर महिना वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतो। या काळात तापमान वाढलेले असते, त्यामुळे पिकाची पाण्याची गरज वाढते आणि नेमके तेव्हा पाणी मिळत नाही। परिणामी बोंडांचे पोषण व्यवस्थित होत नाही। बोंडांचे वजन कमी राहते, नवीन आलेले पाते गळून जातात, बोंडांची संख्या कमी राहते आणि उत्पादनात घट होते। अयोग्य जमिनीत कपाशीची लागवड केल्याने उत्पादनात घट येते। कापसाची मुळे सुमारे 90 ते 100 सेंटीमीटर खोलीवर जातात, त्यामुळे लागवड मध्यम ते भारी जमिनीत करावी। बरेच शेतकरी हलक्या जमिनीत लागवड करतात, अशा जमिनीत उत्पादन कमी मिळते। अलीकडच्या काळात बदलते हवामान तसेच रस शोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट होत आहे। गेल्या काही वर्षात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बीटी कापसांमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय। या सर्व कारणांमुळे उत्पादकता कमी होतीये। सघन लागवड पद्धत काय आहे ते पाहूयात। कपाशी लागवड विविध अंतरावर केली जाते। शेतकरी 120 बाय 60 सेंटीमीटर, 150 बाय 60 सेंटीमीटर, 180 बाय 60 सेंटीमीटर, 120 बाय 45 सेंटीमीटर, 150 बाय 45 सेंटीमीटर अशा विविध अंतरावर लागवड करतात। या पारंपरिक लागवडीमध्ये अंतरानुसार एकरी झाडांची संख्या 4000 ते 7000 पर्यंत जाते। लागवड कमी अंतरावर करून एकरी झाडांची संख्या वाढवणं याला सघन लागवड पद्धत म्हणतात। सघन पद्धतीमध्ये 90 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते। या अंतरात एकरी झाडांची संख्या 29052 पर्यंत वाढते। झाडांच्या वाढलेल्या संख्येमुळे उत्पादनात वाढ होते। हलकी ते मध्यम जमिनीत, लाल माती असलेल्या जमिनीमध्ये 90 बाय 15 सेंटीमीटर या अंतरावर, तर सुपीक काळ्या जमिनीत 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर या अंतरावर लागवड करावी। प्रति एकरी झाडांची संख्या, प्रत्येक झाडाला लागलेल्या बोंडांची संख्या आणि बोंडांचे सरासरी वजन यावर किती उत्पादन मिळू शकतं हे अवलंबून असतं। या 3 बाबींचा योग्य समतोल राखता आला तर अपेक्षित उत्पादन घेणं शक्य आहे। 3 फूट बाय 1 फूट या अंतरावर लागवड केली तर प्रति हेक्टरी झाडांची संख्या 14520 होईल। एका झाडाला 30 बोंडे लागली आणि त्याचे वजन 5 ग्रॅम पर्यंत मिळाले तर प्रति झाड 150 ग्रॅम कापूस मिळेल, म्हणजेच प्रति एकरी 21 ते 22 क्विंटल उत्पादन मिळेल। आज भारताची कापूस उत्पादकता 450 किलो रुई प्रति हेक्टरी एवढी कमी आहे। एकरी 10 क्विंटलच्या पुढे कपाशीचे उत्पादन घेणारे मोजकेच शेतकरी आहेत। अशा परिस्थितीमध्ये सघन लागवड पद्धतीचा वापर करून अधिक उत्पादन घेणं शक्य आहे। सघन पद्धतीमध्ये लागवडीचे योग्य अंतर, त्या अंतराला अनुरूप वाणाची निवड, पिकाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा या बाबींचं काटेकोरपणे नियोजन करणं आवश्यक आहे। जातींची निवड कशी करावी ते पाहूयात। अतिघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण असणाऱ्या जाती निवडाव्यात। अशा जातींमध्ये गळ फांद्यांचं प्रमाण कमी असावं किंवा गळ फांदी नसावी। फांद्यांची लांबी व झाडाची उंची कमी असावी। कमी कालावधीचे व एकाच वेळी बोंडे परिपक्व होणाऱ्या जाती निवडाव्यात। जगामध्ये सघन लागवडीसाठी सुधारित बीटी जातींची लागवड केली जाते। भारतामध्ये सुधारित बीटी जातींचा सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने सघन लागवडीसाठी संकरित बीटी जातींची लागवड केली जाते।